हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आपल्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत गावच्या पद्धतीने चिकन थाळी, म्हणजे आमच्या गावाकडे अशी बनवल्या जाते. तर मग मी चिकन थाळी बनवण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्याला हळद आणि मीठ लावून ठेवून दिले. त्यानंतर मी घेतला आहे कांदा मस्त लालसर रंगावरती तळून घेतला आहे तेल टाकून. त्यानंतर मी घेतलं सुकं खोबरंसुद्धा मस्त लालसर रंगावरती तळून घेतलं आहे. सुकं खोबरं तळून झाल्यानंतर मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे. खरं तर गावाकडे ओलं खोबरं नाही वापरत, पण मी थोडंसं घेतलं आहे. त्यानंतर ओलं खोबरं मी असंच भाजून घेतलं आहे. त्यानंतर मी घेतले थोडेसे फुटाणेसुद्धा आपण थोडेसे भाजून घेऊया. जर तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही चण्याची डाळ घेऊ शकता. चण्याची डाळ मस्त लालबुंद भाजून घ्यायची आणि त्यात घालायची. त्यानंतर मी घेतले थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या आणि त्यातच 2-3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात. हे सर्व आपलं मसाला तयार झालेला आहे. आता आपण मसाला थंड करायला ठेवूया आणि आपण चिकनला फोडणी द्यायला घेऊया. चिकनला फोडणी देण्यासाठी मी तेजपत्ता घालून घेतला आहे, त्यात 2 लवंगा घेतल्या आहेत, थोडेसे मिरे घेतलेत, एक तुकडा दालचिनीचा घेतला आहे, थोडंसं चक्रीफूल घेतलं आहे आणि एक वेलची घालून घेतली आहे. आता हे सर्व आपण छान तडतडू द्यायचे. आता हे तडतडलं की आपण यात घालणार आहोत कांदा आता लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंगावरती परतून झाला की आपण एक टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोसुद्धा मस्त तळून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट घालून आपण चिकन घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्याच झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपला मसाला थंड झाला आहे. आता आपण मसाला वाटायला घेऊया. त्यामध्ये मी अद्रक आणि लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण मसाला बारीक वाटून घेणार आहोत. आपला मसाला वाटून झालेला आहे. आता आपण चिकन आपलं शिजले का ते बघूया. आपल्याला चिकन पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे, चिकन आपण अर्धवटच शिजवणार आहोत. आपलं चिकन बघा अर्धवट शिजत आलेलं आहे. आता जे झाकणावरती पाणी ठेवलं होतं ना, तेच पाणी आपण चिकनमध्ये घालून घेणार आहोत. आता आपण हे चिकन शिजण्यासाठी एक साईडला ठेवून देऊयात आणि आपण फोडणीची तयारी करूया. आता फोडणी देण्यासाठी आम्ही घेतलं आहे पातेल्यात कढीपत्ता घेतला आहे, त्यामध्ये तिखट घालून घेतलं आहे आणि माझा घरचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला थोडा घेतला आहे आणि थोडंसं गरम मसाला घेतला आहे. आता हे सर्व आपण छान तळून घेतल्यानंतर आपण जो बनवलेलं वाटण होतं कांद्या खोबऱ्याचं ते आपण घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा मस्त परतून घेणार आहोत. हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झालं की मग आपण घालणार आहोत थोडंसं धने पावडर आणि थोडीशी हळद. आपण धने पावडर आणि हळद यासाठी आधी नाही घातली की जर ते अगोदर घातलं तर मग आपला कलर रशाचा चेंज होऊ शकतो. त्यानंतर मी घातलं आपलं चिकन जे अर्धवट शिजलेलं होतं. आता हे अर्धवट शिजलेलं चिकन घालून मी त्याच कढईमध्ये थोडंसं गरम पाणी केलं आणि तेच पाणी घालून घेतलं आहे. रशाला एक उकळी आली की आपण मीठ घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती 7 ते 10 मिनटं चिकन शिजायला ठेवून द्यायचे. आता आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण सुक्कं चिकन करायला घेऊया. सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी कांदा घेतला आहे. कांदा मस्त लालसर रंगावरती तळून घेतला आहे. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे. त्यामध्ये एक टोमॅटो घालून घेतला आहे आणि हे सर्व फ्राय झाल्यानंतर मी थोडेसे घेतल्यात कोथिंबिरीच्या काड्या, त्यासुद्धा तळून घेतल्यात. त्यानंतर आपण चिकन घालून घेणार आहोत आणि आपल्याला पाणी न घालता चिकन जेवढं फ्राय करता येईल तेवढं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून त्यात ताटावरती पाणी टाकणार आहोत, अर्धा ग्लास फक्त, कारण आपल्याला हे सुक्कं चिकन करायचं आहे. आता हे पाणी आपलं जोपर्यंत चिकन थोडंसं वाफतं आहे तोपर्यंत ते पाणीसुद्धा गरम होतं. आणि आता आपण मसाले घालून घेणार आहोत. मसाला मी थोडंसं धणे पावडर घातले, लाल तिखट घातले, माझा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि थोडेसे गरम मसाला घालून घेतला आहे. आता हे सर्व घालून आपण छान परतून घ्यायचं आहे आणि जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपण चिकनमध्ये घालून घेणार आहोत आणि हे बारीक गॅसवरती आता आपण शिजायला ठेवूया. आता हे चिकन शिजतंय तोपर्यंत मी भाकरी करायला घेते. आम्हाला बाजरीची भाकरी आवडते म्हणून मी बाजरीची भाकरी करते आहे. आता भाकरी तर सर्वांनाच येते, पण मी हे पाणी जे लावून घेते आहे भाकरीला ते तवाही गरम असतो आणि भाकरही गरम असते. जर तुम्हाला सवय नसेल तर तुमचा हात भाजू शकतो. आम्हाला सवय आहे म्हणून आम्हाला काही वाटत नाही. तर तुम्ही एक कॉटनचा कपडा घ्या, तो कपडा ओला करा आणि त्या ओल्या कपड्याने तुम्ही पाणी लावू शकता. आता बघा माझी भाकर तयार झालेली आहे, मस्त फुगली आहे, ती छान झाली आहे आणि आता माझं चिकनसुद्धा तयार आहे. त्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि चिकन
चिकन तयार आहे आपलं खाण्यासाठी. आता आपला रस्सासुद्धा तयार आहे, चिकनसुद्धा तयार आहे. आता चिकन थाळी म्हटलं की जर अंडं नसेल तर थोडं अधुरं वाटतं, त्यामुळे मी अंडंसुद्धा एक टॉस करून घेते. अंड्यामध्ये मी टाकलं थोडंसं मीठ, थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आणि मस्त त्याला टॉस करून घेतले. आता आपली चिकन थाळी तयार आहे, आपलं सॅलडसुद्धा तयार आहे. मी माझ्या मुलाला वाढायला घेते आहे. आता मी माझ्या मुलाला खरं तर भाकरी त्याला आवडत नाही, पण आज मी त्याला चिकन थाळीसोबत भाकरीसुद्धा खायला देणार आहे. त्यानंतर आता माझी चिकन थाळी तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही पण या खायला. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.